हेही पाहायला मिळू शकतं. अगदी खूप काही गोष्टी होऊ शकतात. आवर्जून तुम्ही दादरपाड्याच्या या तारखेची आवर्जून वाट पहा. 14 आणि 15 ऑगस्ट. आठ संघ खेळणार आहेत खरं तर दादरपाड्यामध्ये आणि लीग स्टेजच्या मॅचेस राहतील. खरं तर लीग स्टेजच्या मॅचेस अगदी दिवसाला आपण 5-5 सामने पाहणार आहात. त्यामुळे आनंदही आनंद आहे. जास्ती षटकांचे सामने पाहायला मिळतील. 1,50,000 अशी पारितोषिक पाहायला मिळतील. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. मी लक्ष वेधून दोन्ही टीम आपला एक एक प्रतिनिधी यायला हवा पहिला बॉल डिलिव्हर होण्याच्या आधी. बेणकर संघ खेळतोय. इथे भुईरला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क मध्ये पाहायला मिळतोय. प्रसाद आणि आशिष ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि केतन मात्रेचा निकटवर्तीय म्हणून ही प्रसादकडे पाहिलं जातं. खरं तर अगदी जर्सी जरी आपण केतन मात्रेची पाहिली ना तर तीही सेम पाहायला मिळते. जी केतन मात्रे स्टाईल करतो किंवा जे केतन मात्रे करतो ते सारं काही प्रसाद करण्यामध्ये तो अग्रेसर आहे आणि सातत्याने ज्याच्या साथीला आपण पाहत असतो असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये प्रसाद पाहायला मिळतोय. पाटीलची आठवण होते मला. बेंडकर संघ म्हटल्यानंतर खऱ्या अर्थानं आमचा मंथन पाटील एक उत्कृष्ट गुणलेखक आहे. मैदानाच्या आतमध्ये तीन खेळतोय. हे दोघांच्याही माध्यमातून एक स्पर्धा बीसीसी बेंडकरच्या माध्यमातून जी मात्र बेंडकर नगरीमध्ये पाहायला मिळणार आहे. पहिला बॉल डाऊन द ग्राउंड केलाय. गॅप मोठा आहे. पहिल्याच बॉलवर ती काय सुरुवात झाली आहे. येतोय चौकार. प्रसादच्या बॅटमधून चौकार आलेला पाहायला मिळालाय. केतन मात्रेचा जर्सी नंबर 1157 का प्रश्न ज्या वेळेला त्याला विचारला गेला तो आवर्जून म्हणाला माझ्या आयुष्यातली पहिली बाईक हिचा नंबरही 1157 होता आणि ती माझ्यासाठी सर्वाधिक लकी राहिली. जी खार्डीच्या मैदानावरती त्याला मिळाली होती 2016चा कालखंड आणि 8 दिवसानंतरच लगेचच त्याने आणखीन एक बाईक जिंकली. तिथून पुढे मागे वळून पाहिलं नाही. 40 बाईक त्याच्या नावावरती आल्यात. 7 कार आहेत आणि प्रसादला मैदानाच्या आतमध्ये त्याची जर्सी वेअर केल्यानंतर आपण या गोष्टीची आठवण होते. लकी नंबर खूप जणांसाठी फारसे लकी राहतात. काही वेळेला आपण पाहतो ना की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही विशिष्ट नंबर आहेत जे लकी आहेत. आडव्या बॅटने ऑन साइडला पहिला बॉल फेस करत असताना चेंडू जास्तीचा हा फ्रॅकर पाहायला मिळाला आणि त्याच कारणास्तव अखूट टप्पा अर्थात चेंडू करणारा आकाशाशी गप्पा. येतोय षटकार. जेवढा शॉर्ट बॉल टाकायला तेवढा फलंदाज केवळ थँक्स अ लॉट म्हणेल. मोठी फटकेबाजीच केली जाते. पहिल्या बॉलमध्ये आशिषने षटकार ठोकला. हा लोअर फुलटोज होता. लपेटण्याचा प्रयत्न पिक केला होता. ऑन साइडला केलाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक ना फंबल. धाव मिळतील 4. येतोय चौकार. चौकार येत असताना मला मिळालाय. खरं तर हा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. प्रसादची आठवण मी सातत्याने करतोय. केतन मात्रेच्या अगदी निकटवर्तीयांपैकी एक आहे. त्याची ओरिजिनल जर्सी आपण त्याने वेअर केलेली पाहतोय. त्याला नॉन स्ट्राईक रेंजवरती आपण पाहत आहोत. खरं तर जागृती स्पोर्टची कॅप ही आपण त्याची पाहतो. प्रसाद ही सारी माहिती जासईकर देत आहेत. यावेळेचा बॉल लिडिंग एज घेतली. पाठीमागे चाललाय बॉल. क्षेत्ररक्षक ना धाव मिळतील त्या 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चौकार आला. या षटकामध्ये दोन्ही बॅटरने हात खोलायला सुरुवात केली आहे. प्रसादने पहिल्या बॉलवरती चौकार ठोकला. संघाची धावसंख्या तब्बल आपण पाहतो 19 धावा धावफलकावरती आहेत. दादरपाडा आणि त्याच वेळेला बेलपाडा या गावांची ऋणानुबंध जास्तीचे आहेत. मला कधी कधी जासई आणि सावळे गावाचे जसे ऋणानुबंध आहेत तसंच काहीच दादरपाडा आणि बेलपाडाचे ऋणानुबंध जास्तीचे आहेत. म्हणून याही संघांना आपण पाहतो. मैदानाच्या आतमध्ये इथेंचे हे षटक लांबणीवरती आहे. फिजिकल फिट आहे. कल फिटला त्याने जॉईन केलेलं आहे. परंतु आज धावा खर्च करतोय. आणखीन एक हुक केला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. या षटकाराला बुक केलाय. आशिषच्या बॅटमधून षटकार.
25 धावा आलेल्या आहेत. 3 चौकार, 2 षटकार, 1 सिंगल इथून येत असताना मला मिळाली आणि धाबा सातत्याने येत आहेत. पंचवीस धावा पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळालेल्या आहेत. आतापर्यंतची सर्वाधिक मोठी उच्चांक धावसंख्या ती दादरपाडा संघाने बनवलेली आहे, निशांत 11 दादरपाडा टीमने. परंतु अद्याप आपण पाहिलं ना की या मॅच मध्ये जर का मोठी धावसंख्या उभी राहिली तर जास्ती धावा बनवणाऱ्या संघाला बाय मिळणार आहे. वाईल्ड कार्ड एंट्री ही क्रिकेटमध्ये नेहमीच लाभदायक राहते. साहिल येते गोलंदाजी मार्क वरती. पहिला बॉल लीडिंग एज पाठीमागे फाईन लेग तैनात, सिंगल. एकेरी धाव येत असताना मला मिळेल. एकेरीच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडतीये. 26 धावा धावलकावरती बंडेला मला मिळाला. 26 ऑन द बोर्ड. अगदी भेंडकर संघाला आपण पाहिलं तर कबड्डी जास्तीची भेंडकर गावामध्ये खेळली जाते किंबहुना अगदी त्याच वेळेला लेदर बॉलचंही क्रिकेटचं क्रीडांगण सर्वाधिक मोठं आहे. हा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर होता. थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतोय आणि खिण एक निर्धाव चेंडू येत असताना बाला मिळतोय. बऱ्याचशा गोष्टी सातत्याने भेंडकर गावाच्या चर्चेचे विषय राहिल्यात. परंतु उरण तालुक्यामध्ये यावर्षी या संघाने जास्तीचं प्रदर्शन चांगल्या दर्जाचं केलेलं पाहायला मिळालं. मी चुकीचा नसेल तर 10 पेक्षाही अधिकच्या फायनल्स यावर्षी या संघाने जिंकलेलं पाहायला मिळालेल्या आहेत. ही लेग बाय झाली आहे. धावफलकावरती धाबा एकेरीच्या मदतीने पदार्थ आहे. 27 धावा धावफलकावरती आहेत. दादरपाडा टीमने आपण पाहिलं तर 13 ते 14 फायनल्स यावर्षी त्यांनी जिंकलेले आहेत. नंबर्स आलेले आहेत आणि जास्तीच्या वरच स्पोर्टची एंट्री पाहायला मिळाली. हा चेंडू थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती 28 ऑन दी बोर्ड. फुललेनचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. हा दिशाहीन अवांतर धाव. एक्स्ट्राची रन्स येत असताना आदित्य घरत म्हटल्यानंतर खरं तर आपण पाहिलं ना या स्पर्धेच्या माध्यमातून जासईकरांनी आणखीन एक टेनिस क्रिकेटसाठी उत्कृष्ट पंच दिलेले आहेत. यावर्षी चांगामामध्ये आदित्य घरत आम्हाला लाभलेले आहेत. उत्कृष्ट पंच, चांगल्या दर्जाची कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळेचा बॉल कॉट बँड विकेट. धक्का लागला पहिला आणि अर्थात प्रसाद कॉट बिहाइंडच्या स्वरूपामध्ये होतोय बाद. जासई गावाची चर्चा करतोय कारण जासईकर आपल्या व्यासपीठावरती आहेत, मैदानाच्या आतमध्ये आहेत. भावेश घरत यांनी खरं तर उद्योन्मुख असे प्रसिद्ध मराठी उद्योजक आहेत आणि जासईकरांनी आपण पाहिलं ना तर भावेश घरत म्हणतात की माझ्या बिझनेसची कोणती ऍडव्हर्टाइजमेंट करावी लागत नाही. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये करंट दाखवलं होतं. प्रसादचा छोटा बंधूच मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येत असताना मला मिळतोय. प्रत्येकाचा बिझनेस आहेत आणि त्यामध्ये आपण पाहिलं धावफलकावरती 28 आहेत. पाणी मैदानाच्या आतमध्ये षटकानंतर जाईल. 28 धावा धावफलकावरती आहेत. आमच्या राजगरज यांना आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं जागृती फार्म्स त्यांचं पाहायला मिळतं. अगदी त्याच वेळेला संयम मात्रेला आपण पाहिलं महाराष्ट्र स्टेट वेअरहाऊसचे ते मॅनेजर पदी भूषवतात. धावफलकावरती 28. चला गावठाण संघ आपण तयार राहा. यावेळेचा बॉल गॅप मध्ये निघालाय. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती ठोकलाय चौकार. विनोद स्पोर्ट्स गावठाण संघात आम्ही लक्ष वेधू की आपण तयारीत राहा. चौकार आलेला पाहायला मिळाला गॅप मध्ये. संघाची धावसंख्या चौकाराच्या बरोबरीने इथून मात्र पदार्थ असताना पाहायला मिळते जिथे 32 आहेत. टॉस करण्यात येईल इनिंग ब्रेक मध्ये. एका बाजूला विनोद स्पोर्ट्स गावठाण आणि जासई जिथे मात्र वरद स्पोर्ट्स जासई या संघाला आपण पाहणार आहात. विनोद स्पोर्ट्स गावठाण आणि वरद स्पोर्ट्स जासई. चौकार आल्यानंतर संघाची धावसंख्या पदार्थ स्कोर कार्ड वरती रन्स आहेत त्या 32. टॉस इनिंग ब्रेक मध्ये होईल कारण वरच्या दोन संघांना चौक असेल, विनोद स्पोर्ट्स गावठाण असेल, वरद स्पोर्ट्स जासई असेल, या संघांना काही फरक पडणार नाही या मॅचच्या रन्सचा. त्यामुळे एक गोष्ट मी आवर्जून लक्ष वेधेन की आपण तयार राहा. लगेच टॉस करण्यात येईल. बाळ मिळाली तर एकतर दादरपाड्याला मिळेल नाहीतर या मॅच मधल्या संघाला मिळेल.
त्यामुळे खालील दोन संघांनाच दोघांपैकी एकाला बाय मिळणार आहे. पहिली मॅच यापुढचा सामना जो आहे जो वरद स्पोर्ट्स जासई आणि विनोद स्पोर्ट्स गावठाण होईल. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर, यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला गॅप मध्ये फ्लॅट पॅरलल षटकार. पहिल्याच बॉलवरती षटकार येत असताना आशिषच्या बॅटमधून बाला मिळालाय. यतीनचा पहिल्या चेंडूवरती षटकार. दुसरा बॉल देखील हाफ ट्रॅकर होता. खेळपट्टीच्या मध्यात टाकले आहे चेंडू. अगदी दुपारचं जेवण करूनही बॅटरला एवढी मुभा होती की तो फटका खेळू शकतो इतका वेळ त्याच्याकडे होता, परंतु तो फटका त्याला एक्झिक्यूट करता आलेला नाहीये. त्याच कारणास्तव की काय इथे नशिबाने चांगली साथ दिली आहे. डॉट बॉल येतोय. अखूट टप्प्याचा मी उल्लेख केला होता आवर्जून की अखूट टप्प्याच्या चेंडूवरती धाबा सातत्याने येतात. आपण म्हणतो ना की हाफ ट्रॅकर बॉल वरती धाबा नेहमीच फलंदाजांनी गोळा केलेले आहेत. हल्लीचे खेळाडू हे फटके आत्मसात करतात. यावेळेचा बॉल बॅटच्या आउटसाइड एज. थर्डमॅन तैनात आहे. सिंगल येते. एकेरी धाव येत असताना मला मिळाली आहे. संघाची धावसंख्येमध्ये एकेरीने भर. 39 धावा धावलक्यावरती आहेत. चैतन्य मनोहर पाटील असेल किंवा करण तुकाराम मडवी असतील यांच्या माध्यमातून आज ही स्पर्धेचं आपण दर्जेदार आयोजन पाहायला मिळतं. याही वेळेला बॅटच्या आउटसाइड एज. सिंगल इथून येत असताना मला मिळते. एकेरी धाव आली आहे. संघाच्या धावसंख्येमध्ये एकेरीने भर. धावलक्यावरती 40 धावा धावलक्यावरती बनलेल्या मला मिळाल्यात. 40 रन्स ऑन दी बोर्ड. 40 धावा धावलक्यावरती आहेत. तितक्याशा धावा आलेल्या नाही आहेत. या आधीच्या मॅच मध्ये जिथे आपण सर्वाधिक मोठी धावसंख्या उच्चांक धावसंख्या पाहायला मिळाली. याही वेळचा बॉल स्लोवर वन. हावांतर आहे. एक्स्ट्रा रन्स येत असताना मला मिळते. व्हाईट बॉल. उसळी जास्तीची. आदित्य घरत यांचे निर्णय हे यथायोग्य पाहायला मिळालेत. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज उजव्या यष्टीच्या बाहेर होता. एक्स्ट्रा कव्हरला केला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलेलं आहे. आदित्य घरत यांच्या पंचांची भूमिका जास्तीची रुजते यासाठी ना जो निर्णय दिला तो दिलाय मी. त्यानंतर त्याच्यावरती जास्तीची चर्चा ते करत नाहीत. काही पंच नो बॉल कसा गेला हे सांगायला जातात. यावेळेचा बॉल रीच मध्ये आउट ऑफ रीच केलाय. बॅटचा फ्लो पहा. जसा बॅट वरती बॉल आला चढुका ट्रेडमार्क स्ट्रोकच होता. 6 धावांची मोहर उमटवली आहे. ठोकला इथे करणने षटकार. लांबलचक षटकार येतो. संघाची धावसंख्या 6च्या मदतीने 48 धावा धावलक्यावरती आहेत. 48 ऑन दी बोर्ड. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. चला टॉस साठी आम्ही लक्ष वेधेन. संघ कर्णधार विनोद स्पोर्ट्स गावठाण. चला कॅप्टन त्वरित या. अंकुश मी लक्ष वेधेन आपलं टॉस साठी त्वरित या. अंकुश टॉस साठी या त्वरित, कारण जासई संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. पहिला बॉल. शेवटच्या षटकाची सुरुवात. तीही धमाकेदार षटकारानं सुरुवात झाली आहे. लांबलचक फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. षटकार येतोय. संघाच्या धावसंख्येमध्ये भर. धावफलकावरती धावा बनलेल्या आहेत. 54 धावा धावफलकावरती आहेत. चला मी लक्ष वेधेन. अंकुश टकले टॉस साठी त्वरित या. नेक्स्ट मॅचचा टॉस इनिंग ब्रेक मध्ये होईल. यावेळेचा बॉल ऑन साइडला इथून बाला मिळतोय. क्षेत्ररक्षक तैनात. वेगाने आल्या. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. दुसरी धाव अंगलट येऊ शकत होती, परंतु धाव इथून कंप्लीट होत असताना बाला मिळते. आज मला वाटतं जासईकर भावेश घरत यांनाही डेब्यू करणार आहेत. खरं तर अनेक खेळाडूंचं डेब्यू पाहायला मिळालं. भावेश घरत हा. यावेळेचा बॉल लोड फुलटोज आहे. ऑन साइडला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. भावेश घरत हा जुना गोलंदाज आहे. खरं तर त्यांनी त्याची गोलंदाजी आजही त्याच्या इतिहासाची पानं पलटली तर लेदर बॉल त्याने सातत्याने चांगलं केलेलं आहे.
डी.वाय. पाटील मध्ये त्याचं प्रदर्शन पाहायला मिळालं आणि आज मला वाटतं भावेश घरत पुन्हा एकदा येतोय. सर्वाधिक मोठी आणि महत्वाची बातमी मला वाटतं, मी भावेश घरातला विकिपीडिया म्हणतो, सर्वांची माहिती तो ठेवतो, परंतु त्याची माहिती खर तर हल्ली जो रीलचा जमाना आलाय ना, जी रील पहिली रील ज्याने बनवली ना तो भावेश घरातच होता. कॅचची रील त्याची चर्चेचे विषय आली होती. आदित्य घरात ही सहमत असेल या माहितीवरती. मैदानाच्या आतमध्ये जिथे दापलकावरती धावा बनलेल्या आहेत त्या 62. आणखीन एक तडाखा, चेंडू थेट चिरले गावात मारला, लांबलचक षटकार. तुफानी अंदाज, तोडफोड. आपल्याला मारामारी पट्ट, आपण मारामारीच करत अशाच अंदाजामध्ये आशिष बॅटिंग करतोय. एकूण 50 धावसंख्येवरती तो नॉट आउट आहे. 14 चेंडू त्याने फेस केलेले आहेत. अर्धशतक आणखीन एक येईल का? 48 वरती तो नॉट आउट आहे. माफी, असावी चुकीची दुरुस्ती. 48 नॉट आउट आणि इथून मात्र फटका फसतोय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आला, झेल टिपण्यात आला, परंतु आशिषने एक उपयुक्त इनिंग संघासाठी साकारली. 48 रन त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. या नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करणार आहोत. त्वरित या नाणेफेकीचा कॉल करण्यात येईल. गावठाण संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. विनोद स्पोर्ट्स गावठाण आणि त्याच्या अगेन्स्ट वरड स्पोर्ट्स जासई या टीमला आपण पाहणार आहात. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर दाखल होतोय. यावेळी सवाल उजबेशीच्या बाहेर अमांतर धाव येत असताना मला मिळते. तुरिनेश ठाकूरला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सिंगल त्याच्या बॅटमधून आली आहे. ताफलकावरती रन्स बनलेले आहेत. एकंदरीत सत्तर बनलेले आहेत. 71 धावसंख्येचं लक्ष आहे. चला टॉस आपण करतो. नेक्स्ट मॅच टॉस करण्यात येईल. विनोद स्पोर्ट्स गावठाण टीमचा कॅप्टन या ठिकाणी आलेल्या. वरड स्पोर्ट्स जासई टीम कॅप्टन या ठिकाणी पाहायला मिळतोय. या नाणेफेकीचा कौल आपण करतो आहोत आणि टॉस करण्यासाठी मी विनंती करेन आपण टॉस करतो आहोत. गावठाण संघाने विनोद स्पोर्ट्स गावठाण संघाने टॉस जिंकलेला आहे. खरं तर आपण पाहिलं ना, भावेश घरत यांच्याबद्दलची माहिती सर्वाधिक महत्वाची आहे. 2016 साली भावेश घरत यांनी 2016 साली प्रथम रील बनवली होती. मला वाटतं चावण्याचं क्रीडांगण होतं, तिथे डेब्यू केलं होतं त्यांनी. आणि ती रील मला वाटतं तदनंतर रील तर हल्ली यायला लागल्यात. 2021 कोविड नंतर रीलचा जमाना आला, परंतु भावेश घरत यांनी रील सुरुवातीलाच बनवली होती. आज त्यांना पण पाहणार आहात गोलंदाजी करत असताना. आज पुन्हा एकदा त्यांचं डेब्यू होत आहे असंच म्हणावं लागेल. आणि आज त्यांना आपण खेळताना निश्चित पाहाल, कारण राज घरतने गोलंदाजी केली तर 30 ते 35 धावा आधीच लिहायला लागतात. या पण उत्तरार्धाकडे वळणार आहात. जशी सामन्याला सुरुवात होईल
या पण आवाजामध्ये बदल करूया. संयमजी गरज सरांचा आवाज, कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा, या स्पर्धेचा आनंद घेत राहा. धन्यवाद. सुरुवातीचे 5 सामने आपण पाहतोय आणि सर्वाधिक धावांचा विक्रम राहिला तो या मॅच मध्ये. अर्थातच दादरपाडा संघाच्या 78 धावा होते आणि पुढच्या फेरीसाठी ते बायपात्र राहिले. अभिनंदन दादरपाडा टीम. आणि या मॅच मध्ये देखील रन्स तेवढ्याच आहेत. अगदी विचार केला तर 4 षटकांचा सामना. 70 धावा बेलपाडा संघाने काढल्यात आणि बीसीसी भिंडखळ संघाला 4 ओव्हर मध्ये 71 धावांचा करायचा पाठलाग. सलामीचे खेळाडू दाखल झालेत. एकीकडे भिंडखळ टेनिस क्रिकेट मधील गत वर्षी सर्वाधिक जास्त चर्चा ज्या खेळाडूची ऐकावयास मिळाली ते नाव राहिलं हितेन भोईर आणि तो सध्या बॅटिंग साठी दाखल होताना पाहायला मिळतो. आणि त्याच्या सोबतीला आय थिंक साहिल मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. हितेन आणि साहिल अशी सलामीची जोडी. 4 षटकांची मॅच काढायचे, 71 रन्स. त्यामुळे बॅटिंगचा बोलबाला आता करावा लागणार आहे हितेनला. महत्वाची इनिंग त्याला साकारावी लागेल. कौतुक करूया आपण आशिष कडू तथा आपण कौतुक करतोय प्रसाद पाटीलचं देखील. दोन्ही सलामीला आले खेळाडू, दोघांनी आक्रमण स्टार्ट केलं आणि त्याच्यानंतर धावांचा एक चांगला उच्चांक गाठला. 78 धावा हायस्कोर राहिला आणि त्याच्यानंतर आता 71 ची चेस बेलपाडा संघ आणि त्यांच्या विरोधात बीसीसी भिंडखळ. लेट्स प्ले. दुसऱ्या सत्राला आपण करूया सुरुवात. पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवरती चिन्मयला आपण पाहता. पहिल्या षटकामध्ये दाखल करण्यात आले चिन्मयला. येणारे 24 बॉल 71 धावा. पहिला बॉल चिन्मयचा, समोर हितेन भोईर. हितेनसाठी पहिला बॉल तेवढ्याच गतीचा पाहायला मिळाला. चटकन विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेला. भन्नाट वेग, खांद्याचा वापर. दादरपाडा संघाचा उच्चांक 78 धावांचा. पुढच्या फेरीमध्ये ते दाखल झालेत. आणखीन एक विजय त्यांना मिळाला म्हणूया आपण. आडव्या बॅटनं भिरकावण्याचा प्रयत्न दाखवला. अंपायरचा इशारा, व्हाईट बॉल, उंची जास्त हे सांगत असताना अंपायर्स दोन्ही पंचांचा आपण विशेष कौतुक करतो. आदित्य घरत सर आणि हेमंत कोहली सर हे 2 मुख्य अंपायर्स. तिसरा दिवस स्पर्धेचा कुठल्याही प्रकारचा अद्यापही निर्णय चुकीचा राहिला नाही. लाजवाब अंपायरिंग. पुन्हा एकदा जागा बनवली, शफल झाले, खेळण्याचा प्रयत्न. शारीरिक मार थोडासा शरीरावरती जाऊन आदलला. बॉल लेग बायचा इशारा देत असताना अंपायर. गती चांगली आहे चिन्मयकडे हे पाहायला मिळालं. कारण बॅट्समनला खेळणं तेवढं सोपं नाही. या बॉलवरती जी गती पाहायला मिळाली चिन्मयची, वेगवान तो बॉलिंग करतो, त्याची लाईन चांगली आहे, त्याचं नियंत्रण चांगले आहे. येत्या काही कालावधीमध्ये बेलपाडा संघाला गोलंदाजीच्या दृष्टिकोनातून एक नवीन चेहरा असा मिळालाय जो चांगली कामगिरी सध्या करतोय. प्रसाद यांचं कौतुक करूया. अनेक यंगस्टर खेळाडूंना ते संधी देतात. अनेक वेळा अर्नव 11 बेलपाडा या नावाने संघ त्यांचा खेळताना पाहायला मिळाला. गोलंदाजी ट्रॅकवरती चिन्मय, प्रथम स्ट्राईकवरती साहिल. पहिला बॉल. लेफ्टी आणि रायटी बॅट्समन असल्या कारणास्तव कधी कधी गोलंदाजाची दिशा भरकटते देखील. अगोदर डावकुरा फलंदाज हितेन स्ट्राईक वरती राहिला, त्याच्या विरोधात चांगली बॉलिंग केली. जसा साहिल आला लेग स्टंपच्या बाहेर बॉल वाईड न केले सुरुवात त्याच्या विरोधात. यावेळीचा फटका लॉंग ऑफला दाडला. क्षेत्ररक्षक तैनात, एक सिंगल मिळेल. मोठे फटके मारावे लागणार आहेत. सुरुवात चांगली झाली तर शेवट तेवढा कठीण बनणार नाहीये. सुरुवातीला तुम्हाला धावा काढाव्या लागतील, धावांची गती वाढवायची. सध्या धाव फलकावरती अवघ्या 4च धावा लागल्यात. पहिलं षटक चिन्मय यांचं पाहताय आपण. समोर हितेने समोरच्या दिशेने मारले, ऑन द राईट, लॉंग ऑफला चाललाय. क्षेत्ररक्षक प्रसाद, चांगली फिल्डिंग. तत्पूर्वी फक्त एकच सिंगल. चांगल्या पद्धतीची फिल्डिंग करतायत. क्रिकेटमध्ये तुम्ही बॅटिंग कशी करताय, बॉलिंग कशी करताय, त्याच्या जोडीला तुमच्या फिल्डिंगचा स्तर, फिल्डिंगची गुणवत्ता ही नेहमी महत्वाची ठरते. इथे चांगली फिल्डिंग सध्या पाहायला मिळाली. आणखीन एक वेगवान बॉल, लाजवाब बॉलिंग. पहिलं षटक राहिले बेलपाडा संघाच्या नावावरती. चला अंपायर्स एक बॉल आणखीन आहे. 5 बॉलचा खेळ संपला. चांगली माहिती आमचे स्कोरर आम्हाला देत असताना. 5 बॉलचा खेळ, 2 व्हाईट बॉल आलेत. टफलकावरती 5 धावा. शेवटचा बॉल आहे. 5 बॉल मध्ये 5 धावा फक्त खर्च केल्यात. शेवटचा चेंडू, रन्स आल्या नाहीयेत पहिल्या ओव्हरमध्ये. चिन्मयचं आपण कौतुक करत आहोत. चांगली बॉलिंग सध्या चिन्मय करतोय भिंडखळ संघाच्या विरोधात.
शेवटचा बॉल स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगली बॉलिंग. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती धावा लागल्यात. बीसीसी बेंडकर टीम बिनबाद अवघ्या 5 धावा. पुढच्या मॅचचा आपण टॉस देखील केलाय. विनर वर्सेस विनर. विनोद स्पोर्ट्स गावठाण वरद 11 जासई अशा 2 ताकदवार संघांमध्ये पुढचा सामना 3 षटकांचा पाहायला मिळेल. पुढचे 2 सामने देखील हाय स्कोरिंग वरती डिफेंड राहतील. जास्त धावा काढून जिंकणारा संघ अंतिम मॅच खेळेल दिवसादिन. या मॅच नंतर 4 सामने आपल्याला पूर्ण करायचे आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती या कदाचित प्रसादच येतील, कारण सध्या तो निघाला बॉलिंगच्या उंबरट्यावरती. प्रसादच आलेत बॉलिंग करण्यासाठी. उल्लेख केला पण केतन म्हात्रे यांचा 40 बाईक. भारतातील सर्वाधिक टेनिस बॉल क्रिकेट मधला यशस्वी खेळाडू. त्याच्या नावावरती अनेक विक्रम आहेत. त्या खेळाडूला फॉलो करणारा, त्याला आयडल मानणारा खेळाडू सध्या प्रसाद दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. जर्सी देखील प्रसादनं केतन यांचीच परिधान केली. 11-57 त्यांचा नंबर आहे. चांगला बॉल यॉर्करनं स्वागत करत असताना असं म्हणतात की युवकांनी उद्योजक क्षेत्रामध्ये देखील उतरायला हवं. प्रसाद पाटील यांचं आपण कौतुक करत आहोत. बैरनाथ ढाब्याचे ते मालक देखील आहेत. बेलपाडा गावामध्ये त्यांचा ढाबा पाहायला मिळतो. चविष्ट स्वादिष्ट जेवण. आणि सध्या प्रसाद बॉलिंग करतायत. पहिल्या बॉलवरती सिंगल आली. धावफलकावरती अवघ्या 6 धावा. 71चा पाठलाग. थोड्याशा अडचणी वाढवल्यात. बाउंड्री अद्याप पाहायला मिळाली नाहीये. कारण लॉंग ऑनला फक्त एक सिंगल. एका धावेनं धावफलकाची गती आपण पाहताय. थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीनुसार फक्त एक धावेनं डावाला पुढे घेऊन चाललेत. तेवढा फरक पडणार नाहीये. प्रसादला चांगलंच ठाऊक असणार आहे इथे मोठ्या फटक्यांपासून वंचित राखावा ठेवणं गरजेचं राहील बेंडकर संघाला. हितेने जोपर्यंत हिते नाही तोपर्यंत मोठ्या फटक्यांची अपेक्षा आपण करतो. समोरच्या दिशेनं लॉंग ऑफ बाउंड लाईनच्या दिशेनं पाठवलाय बॉल. सीमा रेषा पलीकडे एका टप्प्यानं चौकार. या 4 धावेनं धावफलक पुढे जाईल. धाव संख्या 11 धावा. मागे फिरून खेळण्याचा प्रयत्न दाखवला पण तो कनेक्शन इथे जोडू शकले नाहीये. तिथे बॉल येईल. डॉट निर्धाव चेंडू. आता रिक्वायर्ड रन रेट वाढत चाललाय. धावा येत नाहीये. त्यामुळे आता समोर दबाव दिसतोय. समोर प्रेशर वाढलाय आणि त्या कारणास्तव का कदाचित विकेट मिळेल का प्रसादला. धावफलकावरती फक्त 11 धावा. चांगला बॉल यॉर्कर टाकलाय. खोदून काढलाय. गॅप मध्ये क्रॅकिंग स्ट्रोक. गोळीच्या वेगानं बॉल 2 खेळाडूंच्या मधोमध सीमारेषा ओलांडतोय. धावा मिळतात 4. पॉवर पाहायला मिळाली जनरेट करत असताना. बॅट्समन नितीनचा स्ट्रोक 4 धावा देऊन गेल्या. धावफलकावरती 15 रन्स लागताना पाहायला मिळतात. बाउंड्रीज हव्यात, चौकार हवेत, षटकार हवेत, कारण 71 काढायचे आहेत आणि सध्या 15 बनल्या. 56 धावेची आवश्यकता. शेवटचा बॉल टप्पा टाकलाय. शॉर्ट पिच बॉल. आखूड टप्प्याचा बॉल त्याला पूल करत असताना बॉलला पाठवले मागच्या दिशेनं. फाईन लेग सीमारेषा पार. लगातारचा दुसरा चौकार. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस 19 धावा. येणारे शेवटचे 12 बॉल सामना जिंकण्यासाठी बीसीसी बेंडकर संघाला अद्याप 52 धावेची आवश्यकता. 12 बॉल 52 धावा. समीकरण आपण पाहता येणारे अवघे 12 चेंडू आणि त्यामध्ये काढायचे 52 धावा. मागच्या मॅच मध्ये देखील असंच कॅल्क्युलेशन आपल्याला पाहायला मिळालं. दादरपाडा संघ हाय स्कोर राहिला. 5 मॅच मधून सर्वाधिक धावा 78चा उच्चांक. कालच्या दिवसामध्ये आपण 84 पाहिल्या. सर्वाधिक जास्त धावा आज 78. सर्वाधिक मोठा स्कोर राहिला. बॉलिंग ट्रॅक वरती 3ऱ्या षटकामध्ये आयुष दाखल झालाय. पहिला बॉल वाईडने केले त्यानं सुरुवात. आता समीकरण 12 बॉल 51 ची मॅच. अशा परिस्थितीमध्ये देखील आपण संघांना मोठा चेस करताना पाहिलं. त्यामुळे धावांचा पाठलाग रब्बर बॉल वरती नेहमी बनतो देखील, पण तशी बॅटिंग करायला हवे. साहिल आणि हितेन यांना आपण पाहताय सलामीला आलेत. टप्पा बॉल शॉर्ट पिच बॉल ऑन साइडला लॉंग ऑनला करंट तैनात आहे. प्रयत्न त्याचे पाहायला मिळाले पण तो आता बॉल ओलांडतो सीमारेषा. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 4.
समीकरण 11 बॉल 47 धावेची आवश्यकता. साहिलच्या बॅट मधून चौकार. लाईन चांगली आहे. थर्ड मॅनच्या दिशेने बॉल पाठवलाय. क्षेत्ररक्षक पळतायत. तत्पूर्वी पुन्हा एकदा चुकी. बॉल निसटलाय. खराब फिल्डिंग. लागोपाठचा दुसरा चौकार तो देखील नशिबाचाच म्हणूया. धावांची गरज आहे बीसीसी बेंडकलला. धावाही कशाही येऊ दे पण तू धावा आता येत आहेत. लागोपाठ 2 चौकार. 10 बॉल 43 धावा. हे समीकरण प्रत्येक बॉल वरती कॅल्क्युलेशन बदलताना पाहायला मिळाले. 2 बॉल मध्ये 9 धावा खर्च झाल्यात. कदाचित 2 बॉल मध्ये 3च आले असत्या पण 2 वेळा मिस्टेक झाले. चौकार 2 मिळालेत. शॉर्ट पिच बॉल. चांगला फटका नटराज स्टाईलनं. तिकडे क्षेत्ररक्षक आता प्रयत्न करतात. आता बॉल थांबवलाय. चांगली फिल्डिंग म्हणूया. हेच करायचंय. धावा तुम्हाला वाचवायच्या आहेत दुसऱ्या सत्रामध्ये आणि तिथे प्रयत्न खेळाडूंना दाखवले. रन्स मिळाले. एक सिंगल. समीकरण 42 धावेची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी बेलपाडा संघाच्या विरोधात. याच्यानंतरची पुढची मॅच वरद 11 जासई संघ खेळणार आहे आणि विनोद स्पोर्ट्स गावठाण या 2 ताकदवर संघामध्ये आपण बॅटल पाहू. इथे देखील 3 स्टंपच्या लाईन वरती गोलंदाजी. चांगली लाईन. एक धाव पूर्ण करण्यात आले. दुसऱ्या धावेचा कॉल केला. इथे बॅकअप नाहीये पण तू 2 धावा आता सहज पूर्ण होताना पाहायला मिळतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगली चपलाई. चांगली ऊर्जा खेळाडूंमध्ये पाहायला मिळाली. 2 धावा तेवढ्या जलद गतीने पूर्ण करण्यात आल्यात. समीकरण 40 धावेची आवश्यकता. अद्याप प्रवास फार मोठा आहे बीसीसी बेंडकर संघासाठी. 40 ची आवश्यकता. बॅटच्या मधोमध याच फटक्यांच्या शोधामध्ये राहिला इथेन. फायनली तो फटका त्याने खेळला. बॉलला धाडले सीमा पार. मिळतील धावा इथेनला 6 षटकार. येणारे शेवटचे 7 बॉल सामना जिंकण्यासाठी 34 धावेची आवश्यकता. 7 चेंडू आणि 34 धावा हे समीकरण आपण मॅच जिंकण्यासाठी पाहते. हा बॉल फार महत्वाचा. टार्गेट किती राहील शेवटच्या ओव्हरमध्ये. 1 षटकार शेवटी येईल का तिसऱ्या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा त्या स्टाईलनं मगाशी देखील बीट झाले बॅट्समन. जेव्हा ऑफ स्टंपच्या बाहेर निघाला इथे तेव्हा त्याला थांबवण्यामध्ये गोलंदाज यशस्वी राहिलेत. तिसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. आता शेवटचे 6 बॉल आणि बेलपाडा संघाला वाचवायचे आहेत. अर्थातच 34 धावा. 6 चेंडू 34 ची मॅच. बेलपाडा संघ मैदानामध्ये खेळतोय. अनेक वर्ष बेलपाडा गावाच्या क्रिकेटचा दर्जा देखील प्रेक्षकांनी पाहिला. अनेक वर्ष बेलपाडा क्रिकेटची दहशत क्रिकेटमध्ये पाहायला मिळाले. त्याच गावचे सध्या युवा जिगरबाज खेळाडू मैदानामध्ये खेळतायत. दुसरीकडे बेंडखळ संघाला आपण पाहताय. सर्वाधिक लोकप्रिय क्रीडांगण. सुबक आणि आकर्षक क्रीडांगणामध्ये बेंडखळ गावाचं नाव अग्रेसर राहिलंय. जिथे मैदानी खेळ खेळले जात आहेत. खो खो असेल, कबड्डी असेल, अनेक मैदानी खेळ त्या क्रीडांगणामध्ये. लेदर क्रिकेट आणि पावसाळी रब्बर बॉलच्या स्पर्धा देखील बेंडखळ क्रीडानगरीमध्ये बऱ्याच पाहायला मिळाल्यात. इथे फटका फसलाय. कॅचची संधी. बॉल उंच गेलाय. क्षेत्ररक्षक पकडतोय कॅच. फलंदाजीतून साहिल होतील. झेल बाद. पहिला खेळाडू बाद झालाय बीसीसी बेंडखळ संघाचा. समीकरण 5 चेंडू आणि 34 धावा. त्वरित बॅट्समन दाखल करा बेंडखळ टीम. 5 चेंडू आणि 34 धावेचं समीकरण. सामना जिंकण्यासाठी अद्याप 34 धावेची आवश्यकता. चेंडू आणि 34 धावा. त्यामुळे हे देखील स्पष्ट झालंय की आता सध्या हा सामना जर बेलपाडा संघाने जिंकला तर त्यांच्या विरोधात आपण आय थिंक चौक संघाला पाहणार आहात. इथे फटका चांगल्या आल्या प्रहार केला. बॉलला फेकून दिलाय. सीमा रेषा पार. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून षटकार. शेवटचे 4 चेंडू आणि 28 धावा. चांगली बॅटिंग शेवटी करताना बॅट्समन पाहायला मिळालेत. सुरुवातीला हवे होते फटके. पहिल्या ओव्हरमध्ये रन्स आल्या नव्हत्या. इथे देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक डीप कव्हर बाउंड लाईनच्या दिशेने क्षेत्ररक्षक फील्ड करतील. तत्पूर्वी एक सिंगल. 3 चेंडू आणि 27 समीकरण. पुन्हा एकदा बाजीच मारले म्हणूया बेलपाडा संघाने या मॅच मध्ये जवळजवळ विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळालेत. औपचारिकता 3 षटकार आले तरी देखील बेलपाडा संघ जिंकणार आहे. आणि तो अशा चुका केल्या तर मॅच बनू शकते. मागे चाललाय बॉल. बॅकअप अडवू शकले नाहीयेत. पंचांचा इशारा. वाईट +4. टोटल 5 धावा. नशिबाची साथ.
बेंडखल संघाला. समीकरण 3 शेवटचे बॉल 22ची आवश्यकता. विकेट किपरनं चुकीच केली म्हणूया, कारण सारेच खेळाडू पाहत राहिले विकेट किपर कडे. पायाने अडवण्याचा प्रयत्न केला, मागे देखील खेळाडू थांबू शकले नाहीत. बॉल चुका महत्वाच्या ठरतील कदाचित. 3 बॉल 22 धावा. इथे लाईन चांगली आहे. डॉट बॉल. शेवटचे 2 चेंडू आणि आता 22चं समीकरण. चांगला संघर्ष केला बेलपाडा संघानं बॉलिंग मध्ये देखील. असं वाटलं की दादरपाडा संघाचा हाय स्कोर मोडतील की का, आणि तो शेवटी विकेट. इथे देखील विकेट मिळाली आणि हितेन भोईरचा देखील खेळ संपवण्यामध्ये गोलंदाजी यशस्वी राहिलेत. शेवटचा बॉल असणार आहे. नवीन बॅट्समन दाखल करा. शेवटचा बॉल. आणि जशी मॅच संपेल वरद 11 जासई संघ आणि विनोद स्पोर्ट्स गावठाण दोन्ही संघांना आम्ही विनंती करू त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. जसा हा सामना संपणार आहे. आजच्या दिवसामध्ये नामांकित संघ आपण पाहिले. पहिली मॅच जासई संघाने जिंकली, नवापाडा संघाला पराभूत केलं. दुसऱ्या मॅच मध्ये नावडे संघाला विनोद स्पोर्ट्स गावठाणनं पराभूत केलं. तिसरी मॅच चौक संघ जिंकला शेवा संघाच्या अगेन्स्ट. चौथ्या मॅच मध्ये हाय स्कोरिंगच राहिला सामना. दादरपाडा संघ गावदेवी पोंजे संघाच्या विरोधात खेळताना पाहायला मिळाला. तिथे दादरपाडा संघ जिंकलाय आणि सध्या आपण पाहतोय शेवटची मॅच बीसीसी बेंडकलच्या विरोधात बेलपाड्याला आता विजय मिळणार आहे. फटका चांगला आलाय सीमारेषेच्या दिशेनं. लॉंग ऑन बाउंड लाईनच्या पलीकडे धावा मिळतील 6 षटकार. सामना जिंकला. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम बेलपाडा 11 बेलपाडा. विनर वर्सेस विनर मॅच आपण खेळवणार आहोत. विनोद स्पोर्ट्स गावठाण आणि त्यांच्या विरोधात वरद 11 जासईची मॅच आणि हाय स्कोरिंग दादरपाडा संघ. त्यामुळे बेलपाडा 11 बेलपाडा विपक्ष चौक अशा पुढच्या मॅचचा आपण टॉस करू. टॉस जिंकला आय थिंक अंकुश. विनोद स्पोर्ट्स गावठाण संघानं बॅटिंग करणार आहेत. एक धाडसी निर्णय म्हणूया. बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला कारण ही मॅच महत्वाची आहे. बॅटिंग करत असताना स्कोर मोठा बनला तर कदाचित बाय शेवटच्या मॅच मध्ये संघ पोहोचू शकतो. मॅन ऑफ द मॅच आपण घोषित करूया. 15 बॉल 48 धावा काढणारा आशिष कडू ठरलाय सामनावीर. शुभम मडवी यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच आशिषला आमंत्रित करतोय आम्ही. 48 धावा. कदाचित असं वाटलं आणखीन एक अर्धशतक पाहता येईल, परंतु अवघ्या 2 धावेनं ते राहिलं. परंतु 48 धावा. फार महत्वाची बॅटिंग केली आशिष. या आपण मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीनं त्यांना आपण